महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। शेतीचा रस्ता झाला पाहिजे, शेतीचा रस्ता झाला पाहिजे, गावचे समृद्धी झालीच पाहिजे, गावचे समृद्धी झालीच पाहिजे। शरद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, भारत माता की जय। शेतीचा रस्ता झालाच पाहिजे, शेतीचा रस्ता झालाच पाहिजे। आज सगळ्यात महत्त्वाचं शेतीला रस्ता हा शेतकऱ्याचा हक्काचा रस्ता आहे आणि पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला पोहोचवता आला पाहिजे। त्याला त्याच्या मुलांचं, त्याच्या व्यवसायाचं त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय त्याला करता आलं पाहिजे, त्याच्या मुलांचं संरक्षण त्या ठिकाणी करता आलं पाहिजे। शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय सरकारने काढले, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। त्या संदर्भात राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी या प्रशासकीय कार्यालयामध्ये कागदपत्र दिलेत, न्यायालयामध्ये पण हेलपाटे चाललेले आहेत। या संदर्भात आपण रिट पिटिशन छत्रपती संभाजी हायकोर्टमध्ये टाकली होती। त्या रिट पिटिशनच्या आधारे आपल्या ॲडव्होकेट प्रतीक्षाताई काळे यांनी त्या संदर्भात न्यायालयामध्ये आपली प्रभावी अशी बाजू मांडली आणि हायकोर्टाने विशेष असे आदेश त्या ठिकाणी तहसीलदारांना दिले होते का 60 दिवसाच्या आत रस्ता खुला करून द्यायचा आणि प्रत्येक मोफत मोजणी आणि मोफत संरक्षण अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी काढले होते। परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आपण राज्यभर या ठिकाणी चळवळ पोचवलेली आहे। परंतु राज्यभरात या ठिकाणी सरकारने या चळवळीबरोबर सरकारने चर्चा केली आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना असा एक शासन निर्णय काढला, सुधारित शासन निर्णय काढला। त्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्हा समिती, राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीने ग्राम समितीचा, याच्यासाठी एक दक्षता समिती नेमली। परंतु ही दक्षता समिती कुठल्या प्रकारचं काम करत नाही आणि शेतकऱ्यांची हेलपाटे अजूनही चालू आहे। मुख्यमंत्र्यांनी 1000 किलोमीटर रस्ते देण्याची घोषणा केली, महसूल मंत्री सांगतात दोन्ही बाजूंनी झाडं लावणार आहे। या सगळ्या घोषणा आहेत, परंतु अंमलबजावणी होत नाही। आम्हाला आता एका बाजूला सरकार, एक बुलेट ट्रेन जरी सरकारने थांबवली तर अख्ख्या महाराष्ट्रातील रस्ते खुले होतील, पण शेतकऱ्याच्या बाबतीत कुठंतरी दुटप्पीपणा भूमिका येते। आज कुठंतरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमात आज आवाज उठवल्यानंतर हा एक निर्णय व्हायला लागलेला आहे, परंतु अंमलबजावणी न झाल्यामुळे आजही शेतकऱ्यांची नाराजी आहे। आता हे एका बाजूला आपल्या शेतकऱ्याचा मुलगा कुठंतरी शहरात पोहोचेपर्यंत, त्यांच्या सोबतीला जाऊन बसेपर्यंत खूप संघर्ष करावा लागतो। आज शहरातली मुलं विदेशात जातात, शिकतात, त्यांचे एक दर्जा वेगळ्या पडतात, पण शेतकऱ्याचं जीवन हे अशा पद्धतीने जर खालवलं राहिलं, त्याच्या आज अंत्यविधी घरात झाला, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं झालं, अनेक संकटातून आज शेतकरी 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो। आज यंत्रसामुग्री आले, अनेक दुग्ध व्यवसाय, अनेक व्यवसाय असे बंद पण पडायला लागले आणि शेतकऱ्यांमध्ये फौजदारी संस्थेच्या घटना वाढल्या। या संदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे मग ज्या ठिकाणी अशा प्रकारचा दक्षता समिती अहवाल घेत नाही, आज सरकारचे असे प्रशासकीय अधिकारी काम करत नसतील, जिथं अशा प्रकारच्या चुका प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होता, त्या संदर्भात आम्ही ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांना सांगितलं की याच्यावर आपल्याला काम करावं लागणार। त्या संदर्भात आम्ही राज्यभरातल्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक लावणार आहोत। आता याच्यावर प्रत्येक राज्यभरात आम्ही सांगितलं का ब्रिटिशकालीन शिवरस्ते जे होते, पूर्वीच्या काळी दगडी नंबरी लावलेले होते, त्याच्या हद्द निश्चित होत्या, आता पुन्हा सगळ्या राज्यभरातल्या प्रत्येक नकाशावरच्या रस्त्याला आणि इतर रस्त्यांच्या नोंदी घेऊन या सगळ्या रस्त्यांना तुम्ही दगडी नंबरी लावा, जेणेकरून दगडी नंबरी सर्वेक्षण करते पुन्हा त्याच्यावर अतिक्रमण होणार नाही। सरकारने सांगितलं तुमच्या शासकीय योजना बंद करू, परंतु तुम्हाला अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी मोजणीची यंत्रणा आहे का? आज तुम्ही मोजणी करताय, तुम्ही कसं सिद्ध करणार? सरकार मोजणीच करत नाही तर अतिक्रमण सिद्ध कसं करणार? मोजणीसाठी यंत्रणा नाही, मग आज तुम्हाला सगळा अहवाल साध्य करावा लागेल। एका तहसीलदाराने आदेश दिला तर तुम्हाला भूमी अभिलेखकडे जावं लागतं, पोलीस स्टेशनला जावं, शेतकऱ्याला हेलपाटे कशाला मारायला लागतात? शेतकऱ्याचे हाल करू नका, शेतकरी आता सहन करू शकत नाही। एक मर्यादा संपलेली, निसर्गाबरोबर संरक्षण करायचं, पर्यावरणाबरोबर लढायचं का कुटुंब सांभाळायचं, अशी भयानक परिस्थिती आहे। त्यामुळं आज न्यायालयामध्ये पण चक्कर झालेली, काही लोक खरंच मानसिकदृष्ट्या या ठिकाणी आजारी पडायला लागलेत, काही आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत, फौजदारी गुन्हे। आता ही वेळ सहन करण्याची संपलेली आहे, सरकारने आता याला गांभीर्याने घ्यावं। आम्ही जरी आज पण महाराष्ट्र अख्खा वाट पाहतोय, कारण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या एकजुटीची भविष्याची दिशा याच्यामध्ये ठरलेली। ह्या चळवळीच्या माध्यमातून प्रेम निर्माण होणार आहे, या चळवळीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार, या चळवळीच्या माध्यमातून आज जमिनीचं व्हॅल्युएशन वाढणार आहे, कारण रस्ता आला तर जमिनीचं 10 लाख, 50 लाख, कुठंतरी एक मोठं परिवर्तन या माध्यमातून आलं। तुम्हाला असं वाटतं की सरकार हे एवढं करत आहे म्हणून? नाही, सरकारने घोषणा काढलेत, हा उडवाउडी निश्चित। सरकारने ज्या अर्थी तुम्ही दक्षता समिती स्थापन केली, दक्षता समितीचा अहवाल कोण घेणार?
तुम्ही समिती कायसाठी सामील केली, यांच्या सगळ्या समित्यांचा अहवाल, मग दक्षता समितीत तुम्ही अहवाल घ्यावा. पाठपुरावा जर तुम्ही करत नसाल, आम्हाला जर रस्त्यावर यावं लागत असेल, तुम्ही बनवलेल्या कायद्याचं जर तुम्हाला अंमलबजावणी करता येत नसेल येत, तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही न्यायालयामध्ये कटघऱ्यामध्ये उभं केल्याशिवाय थांबणार नाही. आणि आमच्या एका तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं मर्यादित चवळ न ठेवता राज्यभरातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देण्याची आमच्या प्रतीक्षा ॲडव्होकेट यांनी जे निर्णय आज या मीटिंगमध्ये घेतलेला आहे, त्यांचं मी चवीच्या वतीने मनापासून आभार मानतो. पुढची दिशा त्या ठरवतील. ओके, हा बोला ताई. इथं शेतकऱ्यांची बैठक आहे जिल्हा गेस्ट हाऊसमध्ये, काय बोलणार याच्याविषयी? आपण आज शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि मला मार्गदर्शनासाठी म्हणून इथे बोलवलं होतं. तर आपण आज शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळं त्यांचा गैरफायदा घेतला जातो. त्यांना जो काही रस्त्यासाठी अर्ज करायचा असतो, मग नवीन रस्त्यासाठी असो किंवा पूर्वापार चालत आलेल्या रस्त्यासाठीचा अर्ज करायचा असतो, त्या अर्ज करताना काही चुका होतात. कधी कधी तो वेळेत अर्ज केला जात नाही किंवा पाठपुरावा करण्यात कधी कधी ते कमी पडतात. मग त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत, कशा पद्धतीनं अर्ज करायला हवा, त्याच्यामध्ये काय बाबी नमूद करायला हव्यात, त्याच्याबरोबर कुठले कागदपत्र द्यायला हवेत, याबाबत आपण आज मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर हा रस्त्यांचा जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा म्हणजे खूप वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आहे. त्यामुळे आज आपण जे काही पाहतोय की एवढ्या संख्येने शेतकरी आलेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्याला हा मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. शेतात जायचं आहे तर रस्ता नाही आहे किंवा शेतातून पीक घेऊन यायचं आहे तर रस्ता नाही आहे. बाजारपेठेपर्यंत शेतातलं पीक नेण्यासाठी त्यांना फार मोठे कष्ट करावे लागत आहेत. शेतातलं पीक पिकवण्यासाठी पण फार मोठे कष्ट करावे लागतात. त्यामुळे हा रस्त्याचा जो काही प्रश्न आहे तो आत्ता शरद पवार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं सोडवायचा आहे, ज्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे ते सगळे प्रयत्न केले जातील. आणि या निमित्ताने मी आणखी एक आवाहन करते, म्हणजे शासन दरबारी पण हे आवाहन करू इच्छिते की जे काही शासन निर्णय तुम्ही कागदपत्रांवरती आणलेले आहेत तर त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी कशा पद्धतीनं तुमच्या स्तरावर करता येईल त्या पद्धतीनं करा. अन्यथा शेतकऱ्याला कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला नाही वाटतं की यामध्ये शेतकरी सुद्धा कुठे ना कुठे टालमटोल करत आहे, झगडे असते, प्रॉपर्टीची भांडण असते, त्यामुळे हे उशीर होतं? एक गोष्ट लक्षात घ्या की एक मिनट तुम्हें भी टाइम दिया जाएगा, रुको. आता होतंय काय की बांधल्यावरचे जे रस्ते आहेत किंवा शेतातले अंतर्गत जे रस्ते आहेत तर एक जण कोणीतरी अडवतोय म्हणून दुसऱ्याला त्याचा त्रास होतोय. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर ते त्या स्तरावरती हे प्रश्न मिटू पण शकतात. परंतु प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या शेतातून मी जागा का देऊ किंवा माझ्या शेतातून ह्याला का जाऊ देऊ, म्हणजे ही जी मानसिकता आहे एकमेकांचे पाय खाली खेचण्याची, या मानसिकतेमुळे पण हे प्रश्न पुढे येतात. परंतु हे प्रश्न पुढे आल्यानंतर कोणीच म्हणत नाही की मी चूक आहे किंवा माझ्याकडून काहीतरी चुकी होती किंवा मी 2 पावलं मागे येतो म्हणजे समोरच्याला त्याचा काहीतरी फायदा होईल. त्यामुळे खरं तर आपल्याला हे प्रश्न घेऊन कोर्टात जावं लागतंय किंवा तहसीलदारांसमोर जावं लागतंय. जी काही कायद्याने बांधून दिलेल्या चौकटी आहेत त्या चौकटींमध्ये जावं लागतंय. ही सगळी लढाई जी आहे ती मानसिकतेची आहे. खरं तर ती मानसिकता जर बदलली तर कदाचित हे प्रश्न उद्भवणार नाही. परंतु ती मानसिकता बदलेल असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला ही कायदेशीर लढाई लढावी लागते. अशा पद्धतीनं भांडणं निर्माण होत आहेत, वाद निर्माण होत आहेत. मॅडम, सरकारने कायदा बनवलेला आहे तरी सुद्धा लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे, याबद्दल काय सांगणार मॅडम? हेच तर मोठं अपयश आहे. जे कायदा आहे तो कागदावरती आहे, त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत नाही आहे. तर त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी होण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न केले गेले पाहिजेत. आता जे काही कायदे तयार झालेले आहेत किंवा ज्या काही कायद्यातल्या तरतुदी आहेत मग ते रस्त्यांच्या संदर्भाने सांगतं की काही अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत आणि त्यांच्या वरचे जे काही आहे अपिली अधिकारी जे आहेत तर ते प्रांत आहेत किंवा त्याच्या पुढे कोर्ट आहे. परंतु तहसीलदारांनी त्यांची भूमिका कायद्याच्या चौकटीत राहून ज्या व्यवस्थितरित्या जर पार पाडली तर मला वाटतं हे प्रश्न प्रांत साहेबांकडे जाण्याची गरज पडणार नाही आणि तिथून पुढे कोर्टात येण्याची गरज पडणार नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जावं लागतं आणि तिथली परिस्थिती डोळसपणाने बघावी लागेल. ती परिस्थिती निपक्षपणाने जेव्हा बघितली जाईल तेव्हा मला वाटतं की हे प्रश्न सुटतील. आता एखाद्याच्या बाजूने निकाल लागला तर त्याला वाटत असतं की दुसऱ्या व्यक्तीला वाटतं माझ्या बाजूने लागायला हवा होता. ह्यात
चूक कुणाची हे म्हणता येणार नाही, परंतु जे काही आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला हवी. सगळ्यांच्याच बाजूने व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर प्रश्न लवकर मार्गी लागतो. थँक्यू. येस. आनंद रस्ता चळवळ या माध्यमातून आम्ही आज संभाजीनगर येथे एक शेतरस्ता चर्चा संबंधात मार्गदर्शनासाठी ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे मॅडम, अध्यक्ष शरदराव पवळे, मी उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील आणि प्रसिद्ध प्रमुख रवींद्र भाऊ साहेब या ठिकाणी नेवाशाचे बाळासाहेब थोरात, राजू गरड येथे आणि या महाराष्ट्र राज्यातून बरेचसे लोक आले, पैठण तालुक्यातून शिरजबाई पठाण, मुन्शीबाई हे सर्व आलेले आहेत. आज या ठिकाणी प्रतीक्षा मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी शेतरस्ता मिळावा म्हणून जो अर्ज करायचा तो सुधारित अर्ज केला पाहिजे, तो कायद्याच्या चौकटीत शेवटपर्यंत टिकेल असा अर्ज केला पाहिजे. परंतु आता या ठिकाणी काय झालं, मुख्यमंत्री बळीराजा शेती योजना आलेली आहे, ती शेतरस्ता योजना ही आता आमदारांच्या ताब्यात दिलेली आहे. प्रत्येक आमदारांनी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता दिला पाहिजे, याची जबाबदारी आमदारांनी केली पाहिजे. बावनकुळे साहेबांना आम्हाला मुंबई येथे सांगितले आहे. परंतु हीच अंमलबजावणी होत नाही म्हणून आता आम्ही या ठिकाणी ॲडव्होकेट मॅडम यांच्या मार्फत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि यांच्या विरोधात सशर्त असा एक आंदोलन पावित्रा घेणार आहोत. ठीक. थँक्यू.